तर यंदाचा राज्याचा अर्थसंकल्प हा अजित पवारांशिवाय होतोय। अजितदादांच्या आठवणीत सरोज आहिरे या भाऊक झाल्या। तर यंदाचा अर्थसंकल्प हा अजित पवारांशिवाय होतोय। सरोज आहिरे या भाऊक झाल्याचं पाहायला मिळालं। सरोज आहिरे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर यांनी। आपल्यासाठी बोलण्यासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्या सरोज आहिरे ताई, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्प मांडणार, पण आपण बघितलं तर दादा या ठिकाणी अर्थसंकल्प मांडणार होते, पण दादा नसल्यामुळे या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा अर्थसंकल्प मांडणार आहे। नक्कीच ही खूप मोठी पोकळी ही खरं तर महाराष्ट्रासाठी आहे आणि ती पोकळी भरून निघणं खूप कठीण आहे। आज आम्हाला ही जड अंतःकरणाने ह्या गोष्टी मान्यच कराव्या लागत आहेत की आज दादा अर्थसंकल्प सादर करणार नाही आहे। राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब हा अर्थसंकल्प सादर करतील, पण दादांचं जे विजन महाराष्ट्रासाठी होतं, ह्या तीनही नेत्यांचं जे काही विजन आहे महाराष्ट्रासाठी, नक्कीच त्या विजनमध्ये दादा कायम राहतील आणि महाराष्ट्राच्या गोरगरीब जनता असेल, कामगार असतील, कष्टकरी असतील, महिला असतील, या सर्वांचा विचार करून, सर्व सामाजिक घटकांचा विचार करून दादा अर्थसंकल्प तयार करायचे। त्याच पद्धतीने इथून पुढचं काम त्यांच्या विचारांना पुढे नेण्याचं, त्यांच्या विजनला पुढे नेण्याचं आम्ही सर्वजण मिळून करू। आपल्या डोळ्यात आता अश्रू आहेत, पण ज्या टायमाला अर्थसंकल्प असायचं, आपण सर्व दादा जेव्हा बॅग घेऊन यायचे, आपण सर्व जायचं तिकडे, मग नंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे अभिवादन करायचं आणि त्यानंतर दादा एक बैठक करायची आपल्यासोबत। किती आठवणी येतात ती मला? आणि आहेच, नक्कीच आहेत। आज जेव्हा आदरणीय मुख्यमंत्री महोदय बजेट घेऊन येतील, तेव्हा भारतीय जनता पक्षाच्या आमदारांबरोबर आम्ही सुद्धा त्या अर्थसंकल्पाचं दादा म्हणून स्वागत करू। शेवटी अर्थसंकल्प हा दादांनी तयार केलेला आहे, हा त्यांचा शेवटचा अर्थसंकल्प होता। नक्कीच आम्ही पण त्याच ताकदीने मुख्यमंत्री महोदयांच्या मागे आहोत आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या भावना समजून घेण्यासाठी त्या अर्थसंकल्पाचं स्वागत करू। व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष बोढारेसह मनोज दाळकर, जय